सांगली शहरातील युवक राकेश व टीमने गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक जनजागृतीचे कार्य अविरत सुरू ठेवत एक प्रेरणादायी इतिहास घडवला आहे. 3000 दिवसांचा हा प्रवास केवळ एका स्वच्छता अभियानाचा टप्पा नाही, तर सातत्य, निस्वार्थ सेवा, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाचा जिवंत आदर्श आहे. आजच्या युवकांसमोर सकारात्मक दिशा निर्माण करणारे हे कार्य अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. समाजात बदल घडविण्यासाठी मोठ्या पदाची किंवा संपत्तीची नव्हे, तर प्रामाणिक इच्छाशक्तीची गरज असते. हे राकेश दड्डनावर व युवकांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले. स्वच्छतादूत राकेश दड्डनावर यांच्या नेतृत्वाखाली 1 मे 2018 रोजी सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाने आज सलग 3000 दिवसांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला आहे. समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली ही मोहीम आज महाराष्ट्रभर प्रेरणा देणारी लोकचळवळ बनली आहे. रस्ते, बागा, सार्वजनिक ठिकाणे, चौक, नाले, गटारी, स्मशानभूमी, नदीकाठ स्वच्छता व मनपा शाळा दत्तक तसेच विविध सामाजिक उपक्रमाद्वारे या युवकांनी हजारो नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधत सांगली संस्थानचे राजेसाहेब हिझायनेस विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत 3000 दिवसांचा आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजेसाहेबांच्या हस्ते केक कापून या ऐतिहासिक प्रवासाचा आनंद साजरा करण्यात आला. त्यानंतर राकेश व टीमला पुष्पगुच्छ व शुभेच्छा संदेशपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. समाजासाठी निस्वार्थ भावनेने आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय अविरत सेवा करणाऱ्या या युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राजेसाहेबांनी त्यांच्या कार्याचे मनापासून अभिनंदन केले. यावेळी राणीसाहेब राजलक्ष्मी राजे पटवर्धन, जयदीप अभ्यंकर, जिल्हाप्रमुख सतीश कट्टीमणी, विभाग प्रमुख रोहित मोरे, गणेश चलवादे, किरण बेळंकी तसेच निर्धार फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.